योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मी। अशा या श्रेष्ठ ऋषीमुनींना मी वंदन करतो। महर्षी पतंजली ज्यांना राजा भर्तृहरी यांनी वंदन करणारे त्यांच्या स्तुतीप्रत्ये ही प्रार्थना त्यांनी रचली होती। ते असं म्हणतात की योगाने चित्ताचा म्हणजे योग अभ्यासाने चित्ताची शुद्धी करणे, त्याचनंतर आयुर्वेदाने शरीरातील दोष मल यांची शुद्धी करणे आणि व्याकरणाने वाचेची शुद्धी ज्यांनी केली असे श्रेष्ठ मुनीवर महर्षी पतंजली यांना मी हात जोडून नमन करतो। अशा या श्रेष्ठ मुनींना मी या ठिकाणी नमन करतो व माझ्या विषयाकडे वळतो। आज मी या ठिकाणी योग निरामय जीवन जगण्याची एक कला या विषयाकडे वळत आहे। यामध्ये महत्वाचं म्हणजे आज आपण पाहतो की समाजामध्ये आज प्रत्येक व्यक्ती मनुष्य प्राणी हा तो गमावत आहे आणि याच्यासाठी आज गरज आहे ती म्हणजे योग अभ्यासाची। आणि योग अभ्यास केल्यानंतर निरामयता आपोआपच आपल्या अंगी येणार आहे। मग योग अभ्यास ही देणगी आपल्याला प्राचीन काळापासून भेटलेली आहे। म्हणजे 2500 वर्षापूर्वी ही देणगी आपल्याला या ठिकाणी ऋषीमुनींनी दिलेली आहे आणि आजपर्यंत ती आपल्याला माहितीच नव्हती। म्हणजे 21 जून 2015 पासून जो आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला त्यापासून आतापर्यंत जे आपण रामदेव बाबांचे आसनं वगैरे बघतो किंवा टीव्ही वरती सगळे त्यांचे वर्ग बघतो, त्याच्यामुळे आपण काय करतोय की योगासनाचा अभ्यास करतोय। म्हणजे ह्या गोष्टी लपलेल्या होत्या, दडलेल्या होत्या, पण ह्या बाहेर आल्यात। आता त्याचा प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून आज गरज आहे योग अभ्यास करण्याची। मग योग म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचं आहे। मग योग हा जो शब्द आहे 2 अक्षराचा, हा शब्द संस्कृत भाषेतील युज या धातूपासून बनलेला आहे। युज म्हणजे काय तर जोडणे। मग जोडणे याचा अर्थ काय होतो की दोन गोष्टी एकत्र करून एक गोष्ट तयार करणे। म्हणजेच एक्झाम्पल द्यायचे झालं तर 2 जर लोखंडाचे तुकडे असतील, त्या लोखंडाच्या तुकड्यांना एकत्रित केलं आणि त्याला गॅस वेल्डिंग दिली तर तो 2 तुकड्याचा एक तुकडा होतो आणि तो कायमस्वरूपी राहत असतो। म्हणून आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करणे किंवा आत्मशक्तीचं परमात्म शक्तीशी मिलन करणं, संयोग साधणं यालाच म्हणतात योग। मग आता महर्षी पतंजलींनी याची एक सूत्रामध्ये व्याख्या केलेली आहे। ते असं म्हणतात योग चित्तवृत्ती निरोधा। मग योग काय करतो तर योग अभ्यास जर आपण दीर्घकाल करत राहिलोय आपण मनुष्य प्राणी, तर त्याचा काय परिणाम होणार की आपल्या चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण होत असतात, मग त्या पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात, पण तो जास्तीत जास्त जे असतात त्या नकारात्मक चित्ताच्या वृत्ती असतात। मग या वृत्ती जर नियंत्रणात आणायच्या असल्या तर मनाला नियंत्रणात आणावं लागणार आहे आणि मनाला नियंत्रणात आणायचं असेल तर मग आपल्याला योग अभ्यास करावा लागणार आहे। मग योग अभ्यासामध्ये काय येतं तर योगासने येतात, त्याच्यानंतर ध्यान मुद्रा येतात, त्याच्यानंतर प्राणायाम येतो, त्याच्यानंतर बंद क्रिया आहेत, शुद्धी क्रिया येतात। या सर्वांना ज्यावेळेस आपण अभ्यास करतो या सर्वांचा आणि तो दीर्घकाल केला पाहिजे। म्हणजे त्यांनी असं एक सूत्र सांगितलंय पुढचं की अभ्यास वैराग्याम दीर्घकाल सतु निरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी। म्हणजे ते काय म्हणतात की जो अभ्यास करायचा आहे तो वैराग्य ठेवून करा। म्हणजे कसलीही चाहत नको, म्हणजे आपल्याला कसलंही काही ह्याचं गंध नकोय। आपण जो अभ्यास करणार आहोत तो निरंतर करायचा आहे, दीर्घकालापर्यंत करायचा। तो थांबवायचं नाही, कालावधीपर्यंत करायचं म्हणजे तिथं थांबायचं नाही, स्टॉप नाही, त्याला दीर्घकाल करत राहायचंय। जोपर्यंत आपण दीर्घकाल करत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत ती आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये उतरत नाही किंवा आपल्याला ते योगा आत्मसात होऊ शकत नाही। तर मग योगाचे महर्षी पतंजली असं सांगतात की त्यांनी पातंजल योग सूत्र या ठिकाणी मांडला आहे ग्रंथ। त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योगाचे त्या ठिकाणी अष्टांग योग कसे आहेत ते सांगितले। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे 8 अंग असतात। या 8 अंगाचा जर आपण सर्वसामान्य व्यक्तींनी जर अभ्यास केला तर त्याला त्याच्या दीर्घायू
आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी फायदा होतो. मग यमामध्ये काय सांगितलंय की यमामध्ये 4 यम सांगितले. यम म्हणजे काय की समाजात कसं वावरायचं, समाजात वागताना आपण कसं वागलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं की अहिंसा. म्हणजे अहिंसामध्ये काय सांगितलं की अहिंसा ही फक्त आपण एखाद्या प्राण्याला मारलं किंवा एखाद्याला फटका मारला किंवा एखाद्या सजीव प्राण्याला काही असं पायाने लाथाने मारलं एवढंच नाही, तर आपण मनाने, कायेनं मनेनं वाचा म्हणजे तिन्हीद्वारे सुद्धा आपल्याकडून हत्या झाली नाही पाहिजे. म्हणजे हत्या न होणे याचा अर्थ अहिंसा. मग सत्य, नेहमी सत्य बोललं पाहिजे आपण आणि हे आचरणात आणायचं तरच आपण त्या योगाच्या माध्यमातून अष्टांग समाधी मार्गापर्यंत आपण जाऊ शकतो. मग सत्य बोलणे, मग जे काय मी ऐकलंय, जे काय मी डोळ्याने पाहिलंय, जे पंचज्ञानेंद्रियांनी मी अनुभवलंय तेच आपण दुसऱ्याला खरं ते आहे तेच सांगितलं पाहिजे. नाहीतर माझ्या मित्रांनी दुसरं सांगितलं, मी दुसऱ्या मित्राला तिसरंच सांगतोय, म्हणजे हे काय झालंय, आपली चुकी झाली, फॉल्स झालं. तर हे सत्य आपण वागलं पाहिजे. सत्य, अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी करू नये. मग ती चोरी फक्त पैशाचीच असं नाही, विचारांची चोरी सुद्धा केली नाही पाहिजे, ग्रंथांची चोरी सुद्धा नाही केली पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती चांगलं त्यांनी आपल्या चारोळ्या लिहिल्या आहेत किंवा आपलं वैयक्तिक काही मत मांडलेलं आहे आणि ते त्याचं जसं तसं घ्यायचं आणि म्हणायचं मीच हे केलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. म्हणून सत्य जे आहे ते सत्याप्रमाणे आपलं वागलं पाहिजे. सत्य, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह म्हणजे जेवढं मला लागतंय, जेवढी संपत्ती मला लागते तेवढीच मी तेवढीच संपादन केली पाहिजे किंवा तेवढ्यावरच आपण आपला जे जीवन जगलं पाहिजे. आपण दुसऱ्याची लालसा केली नाही पाहिजे. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, त्याच्याकडे खूप छान बंगला आहे म्हणून मला तेच हवंय, म्हणून ह्याच्यामुळे काय होतं की आपला अहंकार वाढत जातो, आपल्या अपेक्षा वाढत जातात. आणि संतांनी सांगितलेलं की तुम्ही जेवढ्या अपेक्षा ठेवता तेवढं दुःख तुमच्या पाठीमागे येणार आहे. अपेक्षांच्या मागे दुःख येत असतं. त्याच्यानंतर सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य म्हणजे काय, इंद्रियांवरती नियंत्रण. म्हणजे इंद्रियावरती काय नियंत्रण, तर हे पंचज्ञानेंद्रिय हे काय असतात की विषयांमागे धावत असतात सातत्याने. मग एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण रस्त्याने चाललोय आणि आपल्याला छान वडापावचा ठेला दिसलाय, तर काय होतं की आपल्याला सेंट येतो, वास येतोय नाकाने, आणि मग काय होतं की डोळ्याने आपली नजर तिकडे जाते. म्हणजे नाकाने वास घेतला, तो अनुभव आला म्हणून आपल्याला ते जाणवलं, कारण अनुभूती भेटलेली आहे वडापाव, म्हणून आपण काय आपलं सगळं लक्ष तिकडे जातं. म्हणजे काय, आपलं मन तिकडे गेलं, मनामागे शरीर धावतंय, शरीर त्याच्या मागे गेल्यामुळे काय होतं की आपण ज्या गोष्टी आपल्याला खायच्या नाही, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही, त्या गोष्टी आपण करत राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आणि म्हणून आपण आज बघतोय की स्थूलता, नैराश्य, चिंता ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर नियम हे स्वतःसाठी घालायचे आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे की शौच असेल, संतोष असेल, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, ह्या सर्व गोष्टी. मग शौचामध्ये काय की फक्त बाहेरून एकदम छान निर्मळ दिसतोय व्यक्ती असं नाही, तर आतून सुद्धा मनाची सुद्धा शुद्धता पाहिजे, आत्मिक शुद्धता पाहिजे, आपण आपले विचार सुद्धा शुद्ध असले पाहिजे, सकारात्मक विचाराने आपण सातत्याने वावरलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. शौच, संतोष, समाधानी असलं पाहिजे प्रत्येक गोष्टी. म्हणजे मला जे भेटलंय, जे ईश्वर कृपेने मला भेटलंय त्याच्यामध्ये मी समाधान मानलं पाहिजे, हव्यास नकोय कोणत्या गोष्टीचा. संतोष, तप, जे गोष्टी आपल्याला करायचे आपल्या आयुष्यामध्ये, जे संपादन करायचे त्याच्यासाठी आपण त्याग केला पाहिजे, वैराग्य बाळलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण आपलं श्रम करत राहिलं पाहिजे, सातत्याने प्रयत्न करत राहिलं पाहिजे. प्रयत्न अंती परमेश्वर हे जे म्हण आहे ते आपण त्या ठिकाणी लागू पडतं. त्याच्यानंतर संतोष, तप, स्वाध्यायामध्ये काय आहे की स्वचं अध्ययन केलं पाहिजे. मी कुठपर्यंत आलेलो आहे, माझ्यामध्ये काय बदल केले पाहिजे, माझ्या नीतिमत्तामध्ये काय बदल केला पाहिजे. मी स्वाध्यायन करताना अनेक ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, जे वेद पुराण आहे यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. नवनवीन जे मोठे मोठे लेखक आहेत यांचा सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं महर्षी पतंजलींनी की आपण जे काय कष्ट केलेलं आहे, जे काय कमवतो आहे, जे काय आपण आत्मसात करतोय ते ईश्वराच्या चरणी अर्पण करा. ईश्वराच्या चरणी का अर्पण करायचंय, जेणेकरून आपला अहंकार वाढणार नाही.
कारण आपण म्हणलं हे मीच कमवलंय, हे ज्ञान माझंच आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की ज्यावेळेस ज्ञान येतं बुद्धीमध्ये त्यावेळेस अहंकार बळावला जातो. मग हा अहंकार आपला कमी झाला की मनशांती भेटते, आणि मनशांती भेटणे हाच योगाचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे योग असं सांगतो की कंट्रोल युअर माइंड. म्हणजे तुम्ही जर मनाला कंट्रोल केलं तर तुमचं शरीर कंट्रोल होणार आहे, आणि शरीर कंट्रोल झालं की तुमच्या सर्व जे काही जीवन पद्धती आहेत